नमस्कार, मैं मुबारक शेख और आप देख रहे हैं मुंबई सहारा न्यूज़। आज मराठीचा मोर्चा निघतोय। आम्ही पत्रव्यवहार केलाय। यांचा कोणता पत्रव्यवहार नसताना मराठीचा मोर्चा होत होता। तुम्ही भाषाचे कशाला अपमान करतो? मी शिकणार आहे 20 वर्ष आले 80 वर्ष आले तो तुम्ही अपमान करते ना मराठी भाषेचा। कुछ लोग बाहर से आए हुए हैं, घोषणा दे रहे हैं, उनको घोषणा दे रहे हैं। क्या कहना चाहेंगे? क्या कहना हम यही कहना चाहेंगे, मीरा भाईंदर की शांति अवधित है। मीरा भाईंदर में बाहर के लोग कोई भी ऐसी दादागिरी गुंडागिरी नहीं करना चाहिए। आपको लग रहा है कि आपको लग रहा है कि गुंडागर्दी हो रही है? आणि सांगितलं होतं बेपारी आहात, बेपार करा, आमचे बाप बनायचा प्रयत्न करू नका। महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच बसेल। मराठी भाषेचा अपमान, मराठी महाराष्ट्राचा अपमान आम्ही सहन करणार नाही। स्थानिक आमदारांना आम्ही चेतावणी देतोय, जसं आमच्या मराठीच्या आड आलात तर तसं उत्तर दिलं जाईल पण तुमच्या माध्यमातून। 100% आमचं आंदोलन पुरं झालेलं नाहीये म्हणून आम्ही अर्धवट आम्हाला धरून घेऊन गेले। आम्ही साखळी तोडून आम्ही पुढे गेलो। मी पोलिसांना त्या ठिकाणी आयुक्तांना विचारलं की ही परवानगी का दिली नाही, कारण कोणीही मोर्चाला परवानगी मागितली तर आपण परवानगी देतो। मला आयुक्तांनी त्या ठिकाणी सांगितलं की त्यांच्याशी रूटच्या संदर्भात चर्चा सुरू होती, परंतु ते जाणीवपूर्वक अशा प्रकारचा रूट मागत होते की ज्यातनं कुठेतरी संघर्ष होईल। आणि पोलिसांचं म्हणणं असंही होतं की या संदर्भात काही लोकांच्या संदर्भात त्यांच्याकडे काही इनपुट्स आले होते की त्यांना त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची काही कारवाई करायची आहे। आणि म्हणून पोलिसांनी त्यांना एवढं सांगितलं होतं की जो नेहमी रूट असतो मोर्चाचा तो रूट तुम्ही घ्या, अशा प्रकारचा रूट घेऊ नका। पण त्यांनी त्याला नकार दिला। त्यांनी सांगितलं आम्ही हाच रूट घेणार, दुसऱ्या रूटवर आम्ही काही जाणार नाही। म्हणून पोलिसांनी ती परवानगी नाकारली असं मला आत्ताच सीपींनी सांगितलेलं आहे।